10 वाजून गेले तर आणि मी आली सध्या सांगलीच्या आडात ते गाडी आहे. आणि अजून गाडी अर्धी झाल्या. कसं काय व्हायचं? पावणे 8 वाजलेत आणि मी आज उद्या अंकली फाट्याला अंकली फाटा दिसते का? तर विषय काय झाला, मी हल्लो होतो तर पावणे 7ला ते याला पावणे 8 वाजलं. म्हणजे 1 तास गेला मला. आणि रोड इतका बेकार धाड 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 इतका आपडते सांगायचं लय, म्हणजे लय आपडते. असं आलं का आणि धाड 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 असं लय आपडते. काय सांगायचं इथं आले आता आणि इथं माझं नाश्ता वगैरे करतो आणि मग इथं हलूया. अजून आपल्याकडे अजून 1 तास आहे मी, कारण माल जो निघतो तो 9-10 वाजता निघतोय. त्यामुळे अजून 1 तास बस गत आहे, ते काही विषय नाही. म्हणजे माझा नाश्ता करतो आणि मग वाटतं कसं काय होते. हे आपल्या इकडं सांगोला, पंढरपूर, सोलापूर, लातूर, मिरजकडे जाते आणि इकडं सांगलीकडं नाश्ता करता हाय वाटतं पुढे इथंच. तर मगाशी जवळ आलतो ना, चहा पिऊन आलतो आणि म्हटलं जाऊन कुठं पुढं नाश्ता करूया. चहा आता आहे नाश्ता पुढे नुसता चहाच आहे वाटतं. नाश्ता करतो आणि नाश्ता वगैरे सगळं झालं आणि आताला जाऊया सांगलीच्या मार्केट यार्डात हे सांगितले. मग तर जाऊन थांबायचं आणि तिथं काय माल निघते का बघायचं. तर चला जाऊया सांगलीला. दहा वाजून गेले तर आणि मी आली सध्या सांगलीच्या आडात ते गाडी आहे आणि मागची कमान मेन कमान आहे तिथं आहे. आता इथं जस्ट चहा प्याला. विषय काय झाला आहे, मी तसं आलतो इथं 9 वाजता येऊन थांबलो तासभर. जो आमचा तो ट्रान्सपोर्टवाला आहे तो म्हटला थांब काय असतं तर मला सांगतो म्हणून इथून त्याविषयी म्हणजे ते यार्डात म्हटला थांब काय असतं मला सांगतो म्हणून ते यार्डात थांबलो आहे. आता तो जेव्हा फोन करतो तेव्हा बघायचं काय असला तर माल घेऊन जायचं, नाही तर मग येत एमटी जातला काय करायचं माल नाही. मग तिकडूनचा माल आहेच, इकडून जाताना माल जर अपदा जर रॅक असलं तर मग काय विषय नाही आणि जर रॅक नसलं तर मग अवघड येते, म्हणजे माल मिळायचं मुश्किल आहे थोडा. तर बघूया कसं काय होते ते. आता या यार्डात आले म्हटलं सांगता येतं काय होईल तसं, तर बघू काय होते ते. 2 hours later. दुपारचे 1 वाजले तर आणि आमचा माल आत्ता निघाला आहे. मी इथं आलतो 9 वाजता, 9, 10, 11, 12, 1 वाजले. ते पण आपल्याला जायचं कुपवाडी MIDC मध्ये तिथं जायचं आहे. त्याचं काय तर जसं काय ते तेल आहे झाटण काय आहे वाटतं असं म्हटले तर. मग तर जाऊन बघायचं किती आहे काय आणि किती बॉक्स आहेत का बॉक्स आहेत का डबा आहेत आणि काय ते माहीत नाही, फक्त हाय म्हणून सांगितलं आहे. तर म्हटले जा आणि तर जाऊन माल भर असं सांगितलं आहे. आणि आता वाजले 1, अजून जेवणार आहे. आता अजूनही गेले गाडी ते आलं का 3 मी जेवून तो थांबणार आणि मी जाणार तेल भरायला कुपवाडी MIDC. तर व्हिडिओ करा कंटिन्यू आणि मी आता जातो कुपवाडच्या MIDC. तर फायनली आपण आलो कुपवाडच्या MIDC मध्ये. कंपनी गावली कंपनी आहे, लय तसं मोठं नाही का येतं वाटतं भाग्य तो सेल्स अँड कॉर्पोरेशन काय वाटतं. मग आपल्याला तेल इथं बघायचं आहे हे काय तर तेल जात आहे म्हणजे मगाशी म्हणलं आणि बघा आज जाऊन कसं काय विचारतं. हां
तर आता आजून आलो आणि बिल वगैरे सगळं काढलं, गेट पास काढलाय आणि म्हटलं तर गाडी लावा पॉईंटला. ते होता तो पॉईंट आहे समोर त्यांचा. आणि तेलाचं डबं बॉक्स असं काय तर हाय वाटतं माल, एक 10 टनाच्या काय तर आसपास हाय म्हणलेच. आता लावा म्हटलं गाडी. आता गाडी भरायला किती वेळ लागेल काय लागेल याची गॅरंटी नाही, म्हणजे 4-5 वाजते असं काय ते म्हणलेत. आता गाडी लावतो, गाडीचा पडदा वगैरे वर टाकतो आणि बघा कसं काय होते ते. चालते मग ठेवू आहे. तर फायनल गाडी लावली पॉईंटला आणि आता बघू कधी काय कवा भजते ती. ही त्यांच्या कंपनीची गाडी आणि ही आपली गाडी. लई झाडा लागला त्यांचा वाटतं आणि आपली. तर चला बघू कसं काय होतं ते. व्हिडिओ का कंटिन्यू गाडी भरल्यावर दाखवतो. आता संध्याकाळचे 5:20 झाले आणि अजून गाडी अर्धी झाल्या. कसं काय व्हायचं. होय अजून 1 तास लागते का. 5 वाजले, 6-6:30 वाजले आहे ना. हे सगळं चालू काय रे पॅकिंग. किती वेळ लागेल काय याचा पत्त्या नाही. 4 वाजते म्हटलं तर 5 वाजला, तर 5 वाजलं आता म्हणजे 1 तास 6. मला वाटत नाही 6 वाजेपर्यंत होईल, तरी पण नाही म्हटलं 6:30 वाजून जाईल, कारण अर्धी गाड्या झाल्या. ही बॉक्स आहे ती 10 किलोची आणि पुढं 120 आहे डबल. बघा काय होते ते काय होईल ते. जस्ट 8 वाजले आणि गाडी आत्ता बदली. सगळं झालं. आता ही बांधतो, पडदा वगैरे बांधतो जागा तर लगेच. दिसते का. चला बघू.